संडे स्पेशल 11 वाजता उठलो ना तसाच गेलो शोरूमला म्हणजे केसांच्या शोरूमला. इथं माणूस नवीन होऊन इथं ह्यो रागाम बघत होता, त्याला थांब जरा केस कापून दे. मग बघ केस कापायला उघडे सिंग तयारच होत होता. तो बोलतो थांब जरा किमल की केसरी जवान होऊ दे जरा. तसाच केसाला मारला स्लो बी मस्त. आता बोललो दाढी करायची राहिली तर इकडून टाळ्या वाजवावं लागला. उघडे सिंग पण रागान बघतं. इकडे तयारी केली मनातला, आता उघडे सिंग दोंबोटा करेल काय. पण तो बोलतो थांब जरा, बोलतो पिचकारी मारून आलो. तसाच मारला समथिंग तशीच तयारी केली ना, फटाफट गेलो गाडीमध्ये जायचं होतं समथिंग मारून. पण विचार केला का कोणी येईने अजून, बोलू कसा काय. तसंच सगळं जमलं, गाडी बसलं ना तसंच आणलं ना सी एन जी पंपावर आणलं. नाही काय मामाशा बात करताना. त्यावर तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. हे तवऱ्यानं पोचलो आम्ही कुठंच नाही पोचलो. फेअर लवली लावली ज्याला लावायची त्यांनी लगेच तसंच आलो इकडं. दर्शन घ्या फटाफट. दर्शन करून आम्ही बाहेर निघलोच. पण बाहेर बघता होतं काही सगळे दोऱ्या बांधून ठेवल्या म्हणजे कोणी कुठं जायला नको, कारण की पाण्यामुळं सगळं बंद आहे. म्हणून दर्शनच करा, आतमधल्याच बघायला भेटेल. बाहेरचा व्ह्यू भारी होता म्हणून बाहेरच्या बाहेर आपण ब्लॉगला केला. मोठा ब्लॉग बघायला विसरू नका. तसं झालं इकडं तवा फ्राय बघायला, पण तवा बंद होता म्हणून आम्ही अटकलो ट्रॉफिकमध्ये अटकलो. तसं कल्याण डोंबिवलीच्या इथं आलो. तिथं पण थोडीशी सिग्नलवर ट्रॉफिक भेटली. ते सिग्नलच्या ट्रॉफिकमधल्या निघलो ना, महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही जाणार होतो पुढं जायचं होतं. पण तिथं पण थोडासा थांबायला लागला आम्हाला, कारण की जामच गाड्या चालतात. तसं झालं सोया कबाब खा तुम्ही पण, एकदम भारी लागतं. तिथं झालं घरी माऊ हाय बाय करतं, तर माऊला बोलू बाय बाय कर, आपण काचन जाऊन एंड करू. तर चला भेटून एक ब्लॉग.